मॅडम येऊ का आत? असा प्रश्न विचारत हसत मुखाने एक 40शीतील महिला माझ्या ऑफिसमध्ये आली. मी या म्हणाले, पण मी काही तिला ओळखले नव्हते. ते अनोळखीपण तिला माझ्या चेहऱ्यावर जाणवले असावे. ती म्हणाली, मला ओळखले नसेल तुम्ही. मी नकुसा पाटील, तुमची डी.एडची विद्यार्थिनी. आता बदली होऊन याच तालुक्यात आले. पहिल्याच गट शिबिरात आपल्या कॉलेजच्या दोघी भेटल्या. त्यांनी मला सांगितलं तुम्ही इथे आला आहात, म्हणून आज खास भेटायला आले तुम्हाला. पूर्वीच्याच उत्साहानं ती बोलत होती. मला भेटल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडत होता. माझे मन 20-22 वर्ष मागे गेले आणि मला ती 18 वर्षाची कोवळी नकुसा आठवली. नवी नवरी, हिरवा चुडा घातलेली. तिचा नवरा मिलिटरीमध्ये होता. त्याला कुटुंब करण्याची परवानगी नव्हती. लग्नाचं पहिलंच वर्ष होतं. दिवाळीनंतर लग्न झालं आणि जूनमध्ये नुकतंच डी.एडला प्रवेश घेतला. तिची नणंद येथे राहत होती. तिचे लग्न होऊन 5 वर्ष झाली होती. तिला अद्याप मूळबाळ झाले नव्हते. नंदेचे नाव होते बेबी अक्का. बेबी अक्काचा नवरा स्वभावाने खूप चांगला होता. नकुसा त्याला दाजी म्हणायची. तो MIDC कारखान्यात नोकरीला होता. त्याला कधी दिवसपाळी तर कधी रात्रपाळी असायची. आज नकुसाच्या प्रवेशाला अक्का दाजी दोघेही आले होते. नकुसाने प्रवेश फी भरली, वर्गात गेली. वही वर्गात ठेवून परत आली. अक्काकडे गेली, म्हणाली, अक्का जावा आता तुम्ही, मी बसते वर्गात. संध्याकाळी कॉलेज सुटले की बसनी येते. असं सांगून ती वळली. तेवढ्यात दाजींनी 5ची नोट काढली, तिच्या पुढे केली. म्हणाले, हे घे नकुसा, बसला पैसे. कशाला हो दाजी, माझ्याकडे आहेत की. नकुसा घे, असू दे. दाजी. शेवटी नकुसाने ती 5ची नोट घेतली आणि भरल्या डोळ्यांनी जड अंतकरणाने तिने अक्का आणि दाजींचा निरोप घेतला. तिला कौतुक वाटलं नंदेचं आणि दाजींचंही. तिला वाटे आई वडिलांना सोडून आले, पण इथं मुळीच फरक वाटत नाही. दोघेही कसा जीव लावतात माझ्यावर. अक्का मोठ्या बहिणीसारख्या, हे खा ते खा म्हणतात. आवडत नसलं तर ठेव तसंच, काय आवडेल ते खात जा. रिबन, बांगड्या, पर्स, कानातलं, किती आणि काय काय आणून दिलंय मला. बिदाल सारख्या खेड्यातून मी आले. पावडरसुद्धा लावायला मिळाली नव्हती, पण अक्कांनी स्नो पावडर आणून दिली. रंगीबेरंगी कुंकू, गंध, नख पॉलिश आणलं. सक्की आई पण करणार नाही एवढं कौतुक केलं. मला म्हणाल्या, नकुसा पाहिजे तेवढं शिक, तुझं डोकं चांगलं आहे. आम्हाला नाही मिळलं शिकायला, पण तुझं शिक्षण मी थांबू देणार नाही. तिचे दिवस कसे फुलपाखराचे पंख लावून जात होते. ती मधून आईला पत्र लिहायची. अधूनमधून नवऱ्याला, अक्का दाजी आणि त्यांनी केलेलं कौतुक. कॉलेजची सहल निघाली. दाजींनी किलोभर फरसाण आणि नानकटाई घेऊन दिली. सहलीत सगळ्या मैत्रिणींनी फरसाण खाल्लं. मैत्रिणींना केवढं आश्चर्य वाटलं होतं तिचा डब्बा पाहून. सविता म्हणाली, काय काय आणलंयस ग? भजी, चपाती, भाकरवडी, चिवडा. बरी आई बाई तुझी नणंद. आम्हाला तर आमची आई पण एवढा खाऊ देत नाही. अधूनमधून दाजी कॉलेजमध्ये येत असत. शनिवारी त्यांची शिफ्ट 4ला संपायची. तिचे कॉलेज पण त्याच वेळी सुटायचे. दर शनिवारी दाजी तिला न्यायला यायचे. दोघेही बसने बरोबर जात असत. 1-2दा त्यांनी तिला हॉटेलमध्ये नेऊन आईस्क्रीम पण खाऊ घातले होते. तिनेही घरी कौतुकाने अक्कांना हे सांगितले. त्यांना आपल्या नवऱ्याविषयी जास्तच आदर वाटू लागला. नकळत अक्कांचे मन आपल्या शेजाऱ्यांची तुलना करू लागले. शेजारच्या आप्पांना बायकोच्या माहेरचे कोणीही आलेले खपत नव्हते. घरमालक नाना एवढे म्हातारे झाले, पण नानींना माहेरचे नाव काढू देत नसत. ही दोन्ही मतलबी माणसे बायकांच्या माहेरहून आलेले पदार्थ मात्र आवडीने खात असत, वस्तूही वापरत असत. नानांनी कधी नानींच्या माहेरच्यांना कपड्याचा तुकडा घेऊ दिला नव्हता, पण दरवर्षी तिकडून अक्काचा नवरा
मात्र अक्काच्या छोट्या भाऊजाईचा खाऊ पिऊ आणि मानाने खूप मोठा वाटू लागला. आपले आई वडील वारले, भाऊ मिलिटरीत गेला, लग्नाला 5 वर्ष झाली, आपल्याला मूळबाळ नाही, ह्या जगात आपलं कोण असं खरं तर वाटायचं. पण नवरा स्वभावाने एवढा चांगला की आपल्याला कधी मागं सर म्हटला नाही. आपल्यालाच नाही तर आपल्या भाऊजाईला सुद्धा स्वतःच्या बहिणीपेक्षा जास्त माया लावतोय. कुणी जीव लावावा अशीच आहे नकोसा, देखणी, प्रेमळ, बोलकी. माझ्या भावाचं नशीब थोर. नकोसा पण घरी आली की दाजींना कॉलेजमधलं सगळं सांगत बसायची. गप्पा मारता मारताच मग दाजी ऑर्डर ठेवायची, ही आपली तिघांची ताटं बाहेरच आण, चांदण्यात जेवण करूया. नकोसा आज जायची. अक्का आणि नकोसा ताटं करून बाहेर घेऊन यायच्या. चांदण्यात गप्पा मारत जेवणं व्हायची. असे दिवस आनंदात चालले होते. हल्ली तर दाजींना अक्काशी बोलायला वेळ नसायचा. एवढ्या त्यांच्या आणि नकोसाच्या गप्पा रंगायच्या. अक्का एकदा तिच्या तोंडाकडे तर एकदा दाजींच्या तोंडाकडे बघत बसायच्या. दिवसभर घरात एकट्या, शेजारी पण कुणाकडे जायच्या नाहीत. शेजारनी मुलाबाळावरून टोमणे मारतात ही बोच होतीच. आज जरा नकोसा आल्यामुळे घरात बोलकं माणूस आलं म्हणून आनंद झाला होता. पण आजकाल त्यांच्याशी गप्पा मारायला ना नकोसाला वेळ ना दाजींना. स्वतःच्याच घरात चोरट्यासारखं वाटायचं. एक दिवस नकोसा युनिफॉर्मची साडी नेसून कॉलेजला निघाली तर पदरावर बिब्याच्या फुल्या. अक्का ओरडल्या, नको, पदर बघ काय ग हे, ह्या कसल्या फुल्या? नको म्हणाली, कुणास ठाऊक, शाई उडाली असल, जाऊ दे. नकोसाने फार लक्ष दिले नाही. दाजींनी हे सगळे हसण्यावारी नेले. 4 दिवस गेले. शनिवार होता. सकाळचे कॉलेज होते. नकोसाने अंघोळ उरकली, आरशासमोर गेली, पावडर कुंकू लावायला आणि किंचाळतच घरात अक्कासमोर आली. अक्का, माझं तोंड बघा, ह्या फुल्ल्या बघा. अहो, माझ्या गालावर कपाळावर कशा उठल्या असतील. आई ग, माझ्या आईला बोलवा हो. नकोसा रडत होती. अक्कांनी तिला पोटाशी धरले. दाजी पण समजूत घालत होते. ते जाम घाबरले होते. भानामतीबद्दल ऐकले होते. त्यांना वाटलं आपल्या घरात तर भानामती झाली नसेल. त्यांच्या मनातली शंका होटातून बाहेर पडली. अक्कांनी दुजारा दिला. शेजारनी जमल्या होत्या. नानींनी तर आपल्या माहेरी पाहिलेले किस्से सांगायला सुरुवात केली. भानामती करणारी म्हणे भावलीला तिकडं फुल्ल्या मारती आणि इकडं बाईच्या अंगावर फुल्ल्या उमटत्यात. तिकडं भावलीच्या गालावर फुली मारली, इकडं बाईच्या गालावर उमटती. बाया काय बाय बोलत होत्या. पण तोपर्यंत दाजींनी नकोसाच्या आईला निरोप पाठवला. आई तिला माहेरी घेऊन गेली. म्हणाली, उद्या सुट्टीच आहे, जरा चेहरा चांगला होईपर्यंत नेते तिकडे, 4 दिवसांनी आणून घालवते. अक्कांनी मनापासून परवानगी दिली. चांगली आठवडाभर माहेरी राहून नकोसा परतली. फुल्ल्या मावळल्या होत्या. नकोसा आणि तिची आई दारात दिसतात दाजींचा आठवडाभर पडलेला चेहरा खुलला. त्यांनी हसून स्वागत केले. मटण आणले. नणंद भाऊजायांनी स्वयंपाक केला. सगळे जेवले. आई दुसऱ्या दिवशी परत गेली. नकोसाचे कॉलेज आठवडाभर बुडाले. पाठ बुडवले म्हणून मॅडम रागवतील ही भीती तिला वाटली. तिने अक्कांना सोबत न्यायचे ठरवले मॅडमना सांगायला. तर दाजी लगेच म्हणाली, मी पण येतो, तू कशाला काळजी करतीस. घराला कुलूप घालून तिघही कॉलेजवर आली. मॅडम रागातच होत्या, पण फुल्यांचे वन पाहून शांत झाल्या. त्यांना तिची दया आली. दाजींनी भानामतीची शंका बोलून दाखवली. तिकडं कुणीतरी भावलीच्या तोंडावर फुल्या काढत असलं, इकडं नकोसाच्या तोंडावर फुल्या उमटल्या असतील. पण मॅडम म्हणाल्या, छे छे, भानामती नसतेच, आहे आपल्या जवळचीच एखादी व्यक्ती किंवा स्वतः ती व्यक्तीच अशा गोष्टी करत असते. आम्ही अशा कितीतरी जणींना भानामतीतून सोडवले आहे. तुम्ही नका काळजी करू. दाजींना हायसे वाटले. घाबरलेल्या नकोसाला त्यांनी धीर दिला आणि सांगितले,
आजपासून तू आणि अक्का स्वयंपाकघरात झोपत जावा, एकटी झोपू नको. महिनाभर दाजींना रात्रपाळी होती. ते रात्री 9ला कारखान्यात जायचे, ते सकाळी 7ला यायचे. महिनाभर नणंद भावजया मजेत होत्या. दाजी दुपारचे झोपले की दोघी भाजीला मंडईत जायच्या, फिरून यायच्या. दाजींची दिवसपाळी सुरू झाली. पूर्वीचे दिवस आले. नकुसाच्या गप्पाही पूर्वीसारख्या सुरू झाल्या. आणि अचानक एक दिवस नकुसाच्या दोन्ही हातांवर बिबाच्या फुल्या उठल्या, अगदी एकसारख्या. पुन्हा आईला निरोप गेला. आई आली आणि लेकीला घेऊन गेली. नकुसा घाबरली होती. ती फक्त परीक्षेपुरतीच आली. दिवाळीत पण सुट्टीला माहेरीच राहिली, म्हणजे अक्कांनी तिला तसे सांगितले. दाजींची मात्र भुणभुण चालू होती. कॉलेज बुडतंय, अभ्यास बुडतोय, हजेरी नाही लागली, दिवस नाही भरले तर नाव काढून टाकतील, परीक्षेला बसू देणार नाहीत. अक्का म्हणायच्या, जीवापेक्षा कॉलेज जास्त नाही. शेवटी सुट्टी संपली. नकुसा कॉलेजला हजर झाली. पूर्वीपेक्षा अधिक मायेने दाजी तिची काळजी घेऊ लागले. अक्कासाठी कधीही साडी आणायला दुकानात न जाणाऱ्या दाजींनी दिवाळीत नकुसासाठी फॅशनेबल साडी आणली. हॉटेलमध्ये जाऊन तिला आवडेल ते पदार्थ खाऊ घालणे तर नेहमीचेच झाले होते. ज्या दिवशी ते हॉटेलमध्ये जात असत त्या दिवशी घरात दोघांच्या वाटणीचा भाजी भाकरी शिल्लक राहत असे. अक्का दिवसभर कामात राहत असत. अभ्यास आणि दाजींची गप्पा यातून नकुसाला अक्कांना मदत करायला वेळच उरत नसे. दाजींच्या खास आवडीची म्हणून केलेली भाजी अशी वाया गेली की अक्कांना खूप वाईट वाटत असे. त्यातच दाजींना काही सांगायला गेलं की ते ऐकून घेत नसत. मीठ संपलं, गहू स्वस्त झाला, ज्वारी आणा, तेल महागलं, असल्या गोष्टींवर चर्चा करायला दाजींना वेळ नसे. नकळत अक्का दुखावल्या जाऊ लागल्या. नकुसाला इथे आणून आपलं काही चुकलं तर नाही ना असे त्यांना वाटू लागले. 9 डिसेंबरची गोष्ट. खूप उशीरपर्यंत अभ्यास करत बसलेली नकुसा रात्री 12ला झोपली. अक्का शेजारीच या कुशीवरून त्या कुशीवर होत होत्या. लाईटमुळे त्यांनाही झोप लागली नव्हती. दाजींची रात्रपाळी सुरू होती. ते सकाळी 8ला येणार होते. आले की नकुसा हे दे, नकुसा हे कर सुरू होणार. अक्का वाचून क्षणाक्षणाला आणणारी त्यांची कामे नकुसामुळे सोपी झाली होती. अक्का दाजींबद्दलची माया आणि कृतज्ञता यामुळे निर्धास्त झालेली नकुसा शांतपणे झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. दात घासून तोंड धुतले. अक्कांनी केलेला चहा घेतला. आंघोळ केली. वेणी घालायला आरशासमोर बसली. तिने केस सोडले. पहिल्याच कंगव्याबरोबर करंगळी एवढी जाड केसांची बट बाहेर आली. कसलीही वेदना नाही. कात्रीने कापल्यासारखे एवढे केस गळालेले पाहून नकुसाचे डोळे अक्षरशः पांढरे झाले. ती ओरडली, अक्का बघा हे काय. अक्का पळतच बाहेर आल्या. नकुसाला शांत करत म्हणाल्या, हे बघ, रडू नकोस. पुन्हा कुणा मुळद्याची दृष्ट लागली कोण जाणे. मी आजच्या आज तुझ्या आईला बोलवते, तुला माहेरी पाठवते. शेजारनी 2 जणी आल्या. त्यातल्या एकीने सांगितले, देवऋषी बोलवा, ही भानामतीच आहे. दुसरी म्हणाली, कोंबडं द्या आणि उलटवायला लावा करणी. पोरगीचे केस कसले लांब आहेत, आता बघायला मिळत नाही असे केस. बायका बोलत होत्या. नकुसा घाबरून रडत होती, पण अक्का मात्र शांत होत्या. माणूस पाठवून त्यांनी नकुसाच्या आईला बोलवून घेतले. दाजी पण खूप घाबरून गेले होते. नकुसाची आई डोळे पुसतच घरात आली. काय झालं बया माझ्या लेकीचं, काय मागं लागलंय म्हणावं तरी. अजूनपर्यंत तरी ह्यातलं काहीच नकुसाच्या नवऱ्याला कळवलं नव्हतं. तो मुलखात, त्याला बिचारायला कशाला त्रास. पण आता मात्र कळवायलाच पाहिजे असं नकुच्या आईला वाटू लागलं. अक्का मात्र कळवायचं नाही या मुद्द्यावरून ठाम होत्या. त्या म्हणाल्या, परमुलखातल्या माणसाला जास्तच काळजी वाटते, त्याला इकडचं काही कळवायचं नाही. बायकोच्या काळजीनं त्याचा जीव थाऱ्यावर राहील का, त्यात त्याचं काम आहे जोखमीचं. नकुसाच्या आईला हे पटलं. तिने नकुसाला घेऊन जायचे ठरवले. त्या दोघी गावाला जायची तयारी करत होत्या.
तेवढ्यात दाजींच्या लक्षात आलं, कॉलेजमध्ये जाऊन मॅडमची परवानगी काढायला पाहिजे. परीक्षा, चाचणी, पाठ काहीतरी असेल. नकुसाला स्वतःच्या जीवाचीच काळजी वाटत होती आणि आई तर म्हणाली, जळू दे ते पाठ आणि कॉलेज, माझी पोरगी सरळ राहायला पाहिजे. शेवटी सर्वजण अक्का, दाजी, नकुसा, आई कॉलेजवर आले. नकुसाचे लालबुंद डोळे, हातात बॅग. मॅडम समोर आल्यावर ती ओक्साबोक्सी रडू लागली. म्हणाली, मॅडम, माझे कॉलेज संपले. आता मी पुन्हा इथे येणार नाही. तिच्या मैत्रिणी आल्या, इतर शिक्षिका आल्या. तिची कापलेली बट बघू लागल्या. ब्लेड किंवा कात्रीने कापल्यासारखी एक बट डोक्यापासून सुमारे 2 सेंटीमीटर अंतरावर कापली गेली होती. बट करंगळी एवढी जाड होती, पण मागच्या बाजूला असल्यामुळे समोरून लक्षात येत नव्हती. मॅडमची खात्री पटत चालली. जवळची व्यक्तीच हे करत होती. अक्का तिला माहेरी पाठवायला धडपडत होत्या. दाजी तिचे शिक्षण थांबवायला तयार नव्हते. शेवटी मॅडमनी पर्याय दिला. अक्का, तिला घरी ठेवायची तुम्हाला भीती वाटत असेल ना, तर आमच्या वसतिगृहात ठेवा. दाजींना हा पर्याय आवडला. ते म्हणाले, हां, होय, तसंच करा. पण शिक्षण बंद करायचं नाही. होईल जरा जास्त खर्च, पण उद्या कमवायला लागली की निघेल भरून, तवर मी देईन पैसे. अक्का मात्र ऐकायला तयार नव्हत्या. मी काही ही जबाबदारी घेणार नाही. आज केस कापले, उद्या गगोटा झाला केसांचा तर? पोरगी विद्रूप झाली तर मी भावाला कसं तोंड दाखवू? ते काही नाही. नकुसाला माहेरी राहू दे. शिकून कुठं बॅरिस्टर व्हायची आहे आता. आपला जीव जपू देत. माझ्या भावाची ठेव. तो येईपर्यंत चांगली सांभाळली गेली पाहिजे. तिला तिच्या आईकडं पाठवूया. तिथं ती सुरक्षित राहील. तो आला म्हणजे इकडे. आई मात्र काहीच न सुचून एकदा अक्काकडे तर एकदा दाजीकडे पाहत होती. नकुसा मैत्रिणीचा निरोप घेत होती. मॅडमनी नकुसाची भानामती उकलली होती. मनातल्या मनात. तिचे शिक्षण असे मध्येच थांबावे हे त्यांना पटत नव्हते. शेवटी त्यांनी नकुसाच्या आईला बाजूला बोलवून विचारले, नकुसाला परगावच्या वसतिगृहात ठेवायला तयार आहात का? तिथे ठेवून का होईना, पण तिला शिकवा. मध्ये थांबवू नका. तिथे नाही होणार भानामती. माझ्यावर विश्वास ठेवा. परगावी ठेवल्यावर थांबेल हे? आईने शंका विचारली. मॅडम, तुमच्या घरी राहिली तेव्हा कुठे काय झाले होते? काय हो अक्का, राहू दे ना परगावी. अक्कांनाही हा पर्याय पटला. नकुसाचे कॉलेज बदलून घेतले. आई दर आठवड्याला जाऊन भेटायची. दाजी आणि अक्कांना जायला जमत नव्हते. पहिलं वर्ष असं धावपळीत गेलं. दुसरं वर्ष तिने वसतिगृहात राहून पूर्ण केलं. B.Ed झाली. नोकरीला लागली. नकुसाच्या पायगुणाने की काय कोण जाणे, पण अक्कांना दिवस गेले. मुलगा झाला. अक्काचं गरोदरपण आणि नंतर बाळाचं कौतुक यात दाजी रमून गेले. दाजींच्या मनाची आणि आपल्या संसाराची घडी विस्कटू न देता अक्कांनी भानामतीचा वापर करून नकुसाला अलगद वाचवले होते आणि आपल्या भावाचा संसार न रखडता चालवायला मदत केली होती. अक्कांनी भांडण काढले असते तर परोपकारी दाजींना वाईटपणा आला असता. भावाला कळले असते तर त्याने बायकोचा किंवा मेवण्याचा खून केला असता आणि स्वतः फासावर गेला असता. मिलिटरीतलं रक्त ते. पण अक्कांचा इलाज लागू पडला. मॅडमनी भानामती मागचा हात जाणूनही नाव उघड न करता नकुसाच्या आईला योग्य मार्ग दाखवला होता. म्हणूनच ही झाकली मूठ झाकलेलीच राहिली.